महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पन्हाळा कोल्हापूर। पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या 7 मागासवर्गीय समाजातील काही लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतून घरं मंजूर झाले। मंजुरीचं पत्र मिळाल्यानंतर त्या लाभार्थ्यांनी आपली जुनी जीर्ण झालेली घरं पाडली व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार योजनेतील नवीन घरं बांधायला सुरुवात केली। त्यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा झाला व अधिकाऱ्यांकडून त्यांना काही कारणास्तव प्रशासनाकडून तुमची घरं योजनेतून रद्द करण्यात आली आहेत, त्यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आल्यानं आम्ही आमची राहती घरं पाडली। तसंच बांधकामासाठी सुरुवातीला लागणाऱ्या पैशासाठी घरातील शेळ्या मेंढ्या विकून बांधकाम चालू केलं। पण आता घरांची बांधकामं अर्ध्यावर आल्यावर प्रशासनामार्फत तुमची घरं योजनेत बसत नाहीत असं सांगितल्यानं आम्ही आता राहायचं कुठं, संसार कसा चालवायचा असा सवाल लाभार्थीकडून प्रशासनाला केला होता। तसेच सदर प्रकारात सर्वस्वी जबाबदार अधिकारी प्रशासन यांनी या अन्यायग्रस्त लाभार्थ्यांना घराच्या कामास परत मंजुरी द्यावी किंवा त्याचे पुनर्वसन करावं असं निवेदन पन्हाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांना दिलं होतं व याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा पन्हाळा पंचायत समितीच्या दारात चूल मांडून आंदोलन करू असा इशारा संघर्ष बहुजन सेनेचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी दिला होता। पण प्रशासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने संघर्ष बहुजन सेनेच्या वतीने त्या कुटुंबाने पन्हाळा पंचायत समितीच्या दारात आपला संसार थाटत चूल मांडून आंदोलन केलं। त्यानंतर गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांची गावचे सरपंच यांची लवकरात लवकर चौकशी करून योग्य ते न्याय देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हस्कर, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।